मुंबईत होणारं शिवस्मारक सध्या चर्चेत आहे. हा निवडणुकीचा मुद्दाही ठरू पाहत आहे. पण हे स्मारक होणार कधी असा सवाल शिवप्रेमी विचारतायत. या निमित्तानं महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला सध्या चर्चेत आहे. तब्बल 48 एकरात विस्तारलेला आणि 350 वर्षांनंतरही दिमाखात उभा असलेला हा किल्ला महाराजांनी फक्त 3.5 वर्षात बांधला. आणखी एक अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे छत्रपतींनी सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी आणि शिवस्मारकाचं जलपूजन एकाच दिवशी करण्यात आलंय. या किल्ल्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की किल्ला बांधायला सुरुवात केल्यानंतर महाराजांना अटक झाली आणि ही अटक साधीसुधी नव्हती, तर दस्तूर खुद्द औरंगजेबाने त्यांना नजरकैदेत ठेवलं होतं आणि परतीचे सगळे मार्ग खुंटलेले होते. तशाही परिस्थितीत या किल्ल्याचं काम तसूभरही थांबलं नव्हतं. स्मारकाच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंनीही सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आठवणींना उजाळा दिला होता. स्मारक लवकर तयार व्हावं अशी इच्छा शिवप्रेमी व्यक्त करतायत असंही ते म्हणाले. महाराजांनी रणनीती दिलेल्या होत्या, असं अभ्यंग असं मोठं व्यक्तिमत्व असणारं आणि सर्वांगीण विकासचं मॉडेल या ठिकाणी छत्रपतींचं स्मारक म्हणून व्हावं. सिंधुदुर्ग किल्ला आणि स्मारकाच्या जलपूजनाची तारीख एकच होती. मग आता किल्ला 3.5 वर्षात बांधला तसं स्मारकही 3.5 वर्षात बांधलं जाणार का? सिंधुदुर्गहून विकास गावकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.